नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे पुढील 72 तास पुन्हा एकदा त्या ठिकाणी अवकाळी पावसाचे सांगण्यात येत आहेत. म्हणजेच की अनेक भागांना त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी मुसळधार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. हा पूर्ण आढावा जो आहे, ही अपडेट जी आहे ती आपल्याला जी आहे हवामान खात्याकडनं आपण त्या ठिकाणी काही अपडेट घेतलेले आहेत. तसेच हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सांगितल्याप्रमाणे ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे की राज्यात नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पावसाचा प्रभाव राहील, कोणत्या भागामध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव असेल, तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, उन्हाचा पारा त्या ठिकाणी वाढलेला असेल. ही संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहे. तर ही संपूर्ण अपडेट अचूकपणे जाणून घेण्याकरता आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी जाऊन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे काही अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे पुढील 72 तास पुन्हा एकदा पावसाची त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच की राज्यामध्ये 26 तारीखपर्यंत 26 एप्रिलपर्यंत ही काही पावसाची जी सक्रियता आहे ती राज्यामध्ये असणार आहे. त्यानंतर 27 एप्रिलपासून पुन्हा एकदा त्या ठिकाणी उन्हाचा पारा त्या ठिकाणी वाढेल. त्या ठिकाणी अतिशय कडक ऊन त्या ठिकाणी पडणार आहे. मात्र 26 एप्रिलपर्यंत 24, 25 आणि 26 एप्रिल हे 3 दिवस जे आहेत, हे 3 दिवस मात्र विखुरलेल्या स्वरूपाचा अवकाळी अशा प्रकारचा पाऊस बरसणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते. अनेक भागांना, अनेक जिल्ह्यांना त्या ठिकाणी येलो अलर्टसुद्धा देण्यात आलेला आहे. पावसाचा जो जास्त करून प्रभाव असेल तो म्हणजे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये. या भागामध्ये पावसाचा जास्त करून प्रभाव आपल्याला बघायला मिळेल. तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पावसाची सक्रियता काही मोजक्या भागांमध्ये बघायला मिळू शकते. हा पाऊस जो आहे तो सार्वत्रिक पाऊस नसणार आहे, विखुरलेल्या स्वरूपाचा असेल, लहरी स्वरूपाचा असेल. म्हणजे काहीच ठिकाणी बरसेल तर काही ठिकाणी बरसणार नाही. म्हणजेच की एका ठिकाणी जर पाऊस बरसला तर 8 ते 10 किलोमीटर नंतर काही त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव नसेल, अशा प्रकारचा हा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. हा पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्यासह तसेच गारपिटीसह सुद्धा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी बरसू शकतो. यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये 2 भाग पडतात. त्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये काही भागांमध्ये जे आहे या ठिकाणी 25-26च्या दरम्यान पावसाचा त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जे आहे जो पश्चिम विदर्भाचा भाग आहे, पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे तो पश्चिम विदर्भाचा, या भागामध्ये देखील समान परिस्थिती असेल. 25-26च्या दरम्यान त्या ठिकाणी वादळी वाऱ्याचा काही भागांमध्ये प्रभाव असून पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाची गारपीटसुद्धा होऊ शकते. त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव हा जो लातूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील आणि गारपीट होण्याची शक्यता अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. जो दक्षिणेकडील भाग आहे, म्हणजेच की खालचा जो भाग आहे तो मराठवाड्याचा, लातूर साईडचा, त्या ठिकाणी मात्र गारपीट होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा संपूर्ण जो भाग आहे, या भागामध्ये देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. सार्वत्रिक पावसाची शक्यता नसेल, मोजक्या काही भागांमध्ये पाऊस त्या ठिकाणी संभाव्यता व्यक्त केली जात आहे. आणि ह्या पावसाचा प्रभाव जो आहे तो मध्यम स्वरूपाचा त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे कोकणपट्टीचा. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या परिसरामध्ये मात्र जास्त पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही. समुद्र किनारपट्टीच्या काही लगतच्या भागामध्ये त्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता ही हलक्या स्वरूपाची त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. त्याच्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ असेल. उन्हाचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असणार आहे. उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील भाग आहे, या भागामध्ये आपल्याला 26च्या दरम्यान जे आहे 25च्या म्हणजे 25च्या रात्रीपासून ते 26 एप्रिलपर्यंत या दरम्यान जे आहे काही भागांमध्ये त्या ठिकाणी अवकाळी पावसाचा प्रभाव बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जो उत्तर महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग येतो त्यामध्ये नंदुरबार, धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ, नशिराबाद, साकेगाव हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता येत्या 48 तासांमध्ये वर्तवण्यात येत आहे. पावसाचा जोर जास्त नसेल,
मात्र काही भागांमध्ये हा पाऊस राहील आणि अवकाळी स्वरूपाचा राहील. वादळी वाऱ्याचा व वीज गर्जनेचा जो मेघगर्जनेचा प्रभाव जो आहे तो जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये येत्या 72 तासांमध्ये ही पावसाची अपडेट त्या ठिकाणी असणार आहे. संपूर्ण भागात हा पाऊस सक्रिय नसेल, मात्र मोजक्या काही भागांमध्ये ह्या अवकाळी पावसाची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येत आहे. आणि हा जो पाऊस आहे या पावसाचा जास्त करून प्रभाव जो आहे तो वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह त्या ठिकाणी असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण त्या ठिकाणी बघितलेलं आहे की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील. हा पाऊस जो आहे आपल्याला 24, 25 आणि 26 एप्रिलपर्यंत राज्यामध्ये बघायला मिळेल. त्यामुळं जे आहे येत्या पुढील 72 तास हे अवकाळी पावसाचे आहेत. त्यानंतर 27 एप्रिलपासून पुढे जे आहे पावसाचा प्रभाव हा कमी झालेला असेल आणि कडक ऊन त्या ठिकाणी तापण्यास सुरुवात होईल. उन्हाचा पारा हा जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये गेलेला बघायला मिळेल. त्यामुळे जे आहे सर्वांनी ही नोंद जी आहे, ही अपडेट जी आहे याची नोंद घेणे गरजेचे आहे. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सुद्धा हा अंदाज वर्तवलेला आहे की 25 ते 26 एप्रिलपर्यंत जे आहे राज्यामध्ये अवकाळी पावसाचा प्रभाव विखुरलेल्या स्वरूपात त्या ठिकाणी बघायला मिळेल. हवामान खात्याने सुद्धा काही भागांना येलो अलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार सुद्धा ही अपडेट आपण या ठिकाणी दिलेली आहे. तर ही अपडेट जी आहे आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे जे अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.